सर्वांना नमस्कार। आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली श्री चांगदेवपासष्टीच्या काही ओव्या पाहत आहोत। चांगदेवांनी ज्ञानेश्वराला एक पत्र लिहिले। त्याच्यामध्ये त्यांना कळना की हा वयानं लहान आहे पण ज्ञानानं मोठा आहे। यांना काय लिहू, श्रीमान लिहू का आशीर्वाद देऊ हे कळना गेल्यानंतर त्यांनी ते पत्र कोरेच पाठवले, हे सर्वांना माहीत आहे। त्यानंतर श्री ज्ञानदेवांनी त्यांना उपदेश केला, तो हा 65 ओवीमध्ये आहे। स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मगग्रासु प्रगटला करी प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगट न लपाला असे खोमता जो बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होनी आहे अवघाची जो सोने सोनेपणा होणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेशी सम्मक स्वरूप जो हे श्री वटेश चांगदेवा तुझे कल्याण असो। स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो, तो प्रगट होतो जेव्हा तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो। परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते, तो जेव्हा प्रगटतो तेव्हा दिसतोच असे नाही। विचारांती असे दिसले की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्त होत नाही, हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करतात असे मुळीच नाही। स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगत नाहीसे होत जाते। वास्तविक परमात्म्याने काहीच जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे। सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यामुळे सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही। जे जसं आहे त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही। पाण्यावर अनेक लाटा येत असतात, त्यामुळे ते पाणी लाटाच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते, तरीही ते संपूर्णतः पाणीच असते। तसेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे। परब्रह्म आणि विश्व यात काही फरक नाही। धन्यवाद। आता निसर्ग पाहूया आपण।